पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवस सातत्याने पाऊस आहे तो सुरू आहे। गेले 2 दिवस मुसळधार पाऊस सुरू होता। आज जरी पावसाने थोडीशी विश्रांती घेतली तरी पावसाचा जोर आहे तो कायम आहे आणि पालघर जिल्ह्याला आजही अतिवृष्टीचा इशारा आहे तो हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। आणि ह्याचाच परिणाम पाहायला गेला तर आपण पाहू शकतो की मी सूर्या नदीच्या काठावरती आहे। सूर्या नदी आहे ते तुडुंब भरून वाहते आहे। एकूणच पाहायला गेलं तर जे पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाचं प्रमुख धामणी धरण आहे ते धामणी धरण 84% भरलं आहे आणि त्या धरणाचे 5 दरवाजे आहेत ते सध्या उघडण्यात आलेले आहेत। धामणी आणि कवडास मिळून अशा दोन्ही धरणांना मिळून सूर्या नदीमध्ये जवळपास 40,000 क्युसेक्सच्या वर पाण्याचा विसर्ग आहे तो करण्यात येतोय। तर जिल्ह्यातील ज्या प्रमुख नद्या आहेत सूर्या असू द्या, वैतरणा असू द्या, पिंजाळ असू द्या, देहरजा नदी असू द्या, ह्या नद्या सुद्धा दुथडी भरून वाहत आहेत। एकूणच पाहायला गेलं तर आज पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय यांना जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। तसा आदेश पालघरच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी काढलेला आहे। त्यामुळे आज सर्व शाळांना सुट्टी आहे। एकूणच पाहायला गेलं तर सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।